नाचणे हीच मुख्य आहे. जे आहे त्याला पाहत नाही आणि जे नाही त्याला आहे म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी जीव टाकायचा. नसलेल्या गोष्टीसाठी. म्हणून एक चर्चा वाचली ती वाचून दाखवतो मला की एका कॉलेजमध्ये एक प्रोफेसर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारलेला आहे. माणसं उभे गर्दी करून बसवली समज पण नाही. एका कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते आणि त्यांनी मग विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारलेला आहे. की इथं या विश्वामध्ये जेवढ्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या कोणी बनवलेल्या आहेत. आता आलाय तर इकडे लक्ष द्या की कुणी बनवलेले मला प्रश्न. जगात जेवढ्या काही गोष्टी आहेत म्हणजे एक सामान्य असं श्रद्धान दिसतं की जे काही आहे ते सगळं देवानं बनवलेलं आहे. देव आशय चांगला आहे ते सांगण्या पाठीमागचा त्यांचा. कारण आपण अज्ञानाने जे करता होऊन दुःख भोगतो आहोत ते करते पण दुःखाचं कारण आहे आणि त्याचं सोल्युशन म्हणून एक देव मानला गेलेला आहे सृष्टीचा करता. त्याचं उत्तर त्याचं समाधान म्हणून तुम्ही आम्ही करणारे नाही आहोत. कारण कर्तृत्वामुळे पुढं स्वामित्व बुद्धी येते. मी केले म्हणून त्याचा मालक आहे. मी केलं म्हटलं त्याच्यात अहंकार येतो. मी केलं म्हटलं की त्याच्यात आपलेपणा माझेपणा उत्पन्न होतो. मी केलं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भोगण्याची बुद्धी निर्माण होते. मी केल्यानंतर असे अनेक त्या ठिकाणी दुःखाला कारणभूत विचार उत्पन्न होत राहतात. आणि म्हणून कोणा एका विचारकाने ज्याला अज्ञानीच आहेत आणि अज्ञानी सगळे जसे सुखाची इच्छा करतात, सुख प्राप्त करण्यासाठी कोणी बाह्य धन कमवतं, कोणी काय करतं, कोणी काय. तर जे विचारक आहेत ते विचार करतात की हे सुख कसं प्राप्त होईल, दुःख कसं नष्ट होईल, दुःखाचं कारण काय आणि ते दुःख दूर कसं होईल याच्यावरती त्यांचं काम आहे विचार करणं. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. प्रत्येकाला क्षेमक्षम जसा आहे त्यानुसार तसं कार्य होताना दिसून येतं. आपल्याकडे काय क्षेमक्षम पैसे कमवून आपल्याला वाटतंय सुख येईल, आपण पैसे मिळवू. जे काही फिलॉसॉफर्स असतात ते एक विचार दार्शनिक त्याला म्हणून
ते आपले विचार करतात सृष्टीबद्दल आणि त्या मध्ये जीव दुःखी का आहेत आणि मग सुख प्राप्त होईल असं काय करावं लागेल असं ते विचार करून मग त्याच्यावरनं ते गणित मांडते. बरोबर ना. मग अशाच कोण आहे का ज्यांच्याजवळ वितराग सर्वज्ञ असे देव नाहीत? बऱ्याच जणांना काय बघितले तर फार फार भाग्यवान जीवांना जिनेंद्र देवांचं काय म्हणायचं सानिध्य मिळतं म्हणा, संगती महाभाग्यानं. सगळ्यांना जिनदेव मिळते असं ना, खूप कमी. आणि ज्यांना जिनदेव मिळाले त्यांना सुद्धा जिनेंद्राचं दर्शन दुर्लभ आहे. सगळ्यांनाच थोडंच आता गावात शहरात गेल्यानंतर कळतं असं आहे. मग ज्यांना नाही मिळाले असे देव वितरागी सर्व, आणि ते पण जीवच आहेत, त्यांना पण हेच भाव आहेत की सुख मिळावं. आणि म्हणून मग ते विचार करताना कोणाला एक असा विचार आला की बाबा हे सगळे जीव करता बुद्धीने दुःखी आहे. मग जर ह्याच्यावर आपण समाधान काढलं की कोणी एक ईश्वरच या जगाचा करताय, कारण अशा काही रचना आहेत या जगामध्ये की ज्याची रचना सामान्य मनुष्याला करणं शक्य नाही. शरीर आपले डोंगर, दर्या, नद्या, असं हे जे सगळे पण एक कार्य मानून एक रचना कुणीतरी केलेली असं मानून हे शरीर, या शरीरामधला अभ्यास केला तर किती त्यात काय काय प्रकार आहे या शरीरामध्ये, किती प्रकारचे केमिकल्स काय, असं सगळा विचार करून एक चांगला डॉक्टर पण मोठा साधू बनला. तेव्हा त्यांनी शरीराचं स्वरूप डॉक्टर म्हणून अभ्यास केला तर त्याचा ईश्वरावरच पाहुणे तिथं बसला तर लोक तुम्हाला जाता मारतात. तर तुम्ही दरवाजा सोडून बसा, इकडे बघा ना इकडे. तर असा तो विचार ज्याने जीवाला दुःखी पाहून दुःख दूर करण्यासाठी समाधान म्हणून एक या सृष्टीचा करता काय केला, ईश्वर मानून टाकला. काय म्हणतो तो डॉक्टर, एक डॉक्टर चांगला तो काय बनला, मोठा साधू बनला. आणि का बनला तर जेव्हा त्याची शरीरातली सगळी माहिती घेतली, आता जे अभ्यास करते डॉक्टरकीचा त्यांना माहित आहे काय काय कसं कसं सगळं असतं. मग हे सगळं रचना करणं कोणा ईश्वराशिवाय शक्यच नाही. जेव्हा त्याने अभ्यास केला त्याचा इतका गाढ विश्वास बसला की या जगाचा, या सृष्टीचा कोणीतरी महान करता असला पाहिजे, त्याशिवाय असलं कायच म्हणू शकत नाही. हे शरीरातले एक एक अवयवावर विचार त्याने केला. त्याने स्वतः सांगितलं आपल्या प्रवचनात. सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि मिळालेले तसेच आहेत, म्हणजे योगायोगाने देव तसेच मिळाले, गुरु तसेच मिळाले, आणि क्षयक्षम तसाच प्राप्त झाला, कर्म तसंच त्या ठिकाणी, आणि त्यामुळं तसे विचार होऊन जातात. आपल्या कर्मानुसार आपले विचार बनतात. जो पुरुषार्थ करेल तो कर्माचा नाश करून आपला आत्म्याचं कल्याण करून घेईल. नाहीतर मग सरळ जग कर्मानुसारच काम करत.
जसे कर्म उदयाला येतात त्यानुसारच त्या ठिकाणी विचार करत राहतात. त्यात काय वेगळी बुद्धी लावायचं काय कारण दिसत नाही. सगळे काल आपण परवा बघितलं मेंढरं असतात, केवळ फॉलो करायचं असतं. वडील बिझनेस करते तर वडील काय करायचं, आपण पण तसंच करायचं. वडील पैसा खर्च करत नाही तर आपण पण काय करायचं, पैसा खर्च करायला. म्हणजे हे सगळं आपण परंपरेने करायचं. बाकी काय त्याच्यामध्ये बरोबर चूक काय नाही, साला फॉलो. वडील सुखी झाले का दुःखी झाले, आपल्याला सुखी व्हायचंय का दुःखी व्हायचंय याच्यावर कधी विचार कोणी करायलाच तयार. बरोबर. आई मुलीला म्हणते मी लग्न केलं तू पण कर, आणि मुलगी पण बघते आईने लग्न केलं तर आपण पण करू. आपण कधी विचार केला का, त्या मुलीने तर कधी विचार करते काय, किंवा आईला सुख लागले का लग्न करून. आई तर कधी सांगते का मुलीला सुख लागतं का म्हणून. काही कोणी विचार करायला तयार नाही, ओनली फॉलोअर्स. आणि मेंढरासारखं सगळं जे ते करतंय तेच आपण करत राहायचं. बुद्धीच लावायची नाही असं आहे. आणि लावायची तर त्याच्यातच लावायची, त्याच विषयात लावायची. नाही की त्याला नाही जमलं नीट, मी त्याच्यापेक्षा चांगलं करून दाखवतो, याच्यात चढावड चालली संसारात. त्याला नाही जमलं ना संसारात सुख प्राप्त करायला, पण मी दाखवतो. हे चाललेलं असतं. काय खरं आहे याच्याबद्दल विचार करायला तयार नाही. झालं मग असंच आहे. झालं कोणीतरी सांगितलं की हे जग सगळं कोणीतरी एका ईश्वराने केलेलं आहे, तुम्ही कोणी याचे करता नाही आहात, अशा पद्धतीने जेव्हा सांगितलं मग झालं त्या ईश्वराला एक मोठं पद देऊन त्याची पूजा अर्चा वगैरे सुरू झाली. जसं आपण आपला ईश्वर कोण आहे अनुभवने धन. काय कुठं बोलताय तुम्ही, सिद्ध भगवान. काय सिद्ध भगवान कुठं आणले, कुठले आहे ना सिद्ध भगवान म्हणून. आणि छान नाही का, नाही का यायला झालाय. कोणी त्या ईश्वराला करता म्हणून पुढं ठेवलं वेदीवर, आणि त्याची पूजा अर्चा करून त्याच्याकडून संसार सुखाची इच्छा करू लागली. सगळ्याला संसार आणि हेच सत्य भासित होतं, आणि इथलं सुख म्हणजेच खरं सुख आहे असं समजून मग ईश्वराकडून मागणी काय केली की बाबा मला हे सगळं काय म्हणायचं, देहाश्रित सुख म्हणजे शरीराचं सुख, संयोगाचं सुख, असलं सगळं सुख त्या देवाकडे जाऊन मागायचा. मागायची परिपाटी पडली. मुलं नाही तर मुलं द्या, काय 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 असलं मागते. काय काय विचार करत म्हणजे बुद्धीत हेच बसलंय की तिथून सुख येणार तर दुसरं काय करू शकतो, देवाकडे मागणार का, तेव्हा देव तुम्ही कसे बनला तर मला पण का नाही बनता येणार, म्हणून कोणी विचार करायला तयार नाही. त्याला देव ठेवायचा आणि आपण आपलं सांसारिक सुखासाठी त्याच्याकडं आसपास राहायची, एवढंच चालले. तर चर्चा याच्या जागी चालली होती की म्हणून तिथं त्या कॉलेजमध्ये त्या प्रोफेसरने मुलांना प्रश्न विचारला की हे जे जग आहे, या जगातल्या सगळे काही गोष्टी आहेत, पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्या देवाने बनवल्या का नाही, असा एक प्रश्न विचार. काय मुलांना हा प्रश्न विचार. मग सगळेजण म्हणाले हा भगवानने ही बनाया है, हे सगळं जग कोणी बनवलंय तर देवाने संपूर्ण विश्वाची रचना केलेली आहे. मग झालं. प्रोफेसर हुशार तो मुलांना म्हणाला मग जर देवाने सगळं सृष्टीची रचना केली तर मग या जगामध्ये जे काही वाईट आहे ते पण देवानच बनवलंय नाही,
विश्व कुणी बनवले? विश्वातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी मग कुणी बनवल्या? मग त्याची पण मग उत्तर काढले शाण्यांनी. म्हणजे जर वाईट नसतं देवाने इथं दिलं तर या आदामाने ऍक्सिडेंट होईल. मग असं सांगतेत ना, मग जर देवाने काय वाईट इथं जर ठेवलं नसतं तर देवाला कोणी विचारलं असतं? म्हणजे देवाने आपल्याला विचारावं म्हणून, म्हणजे काय म्हणतोय आपण, काय करतोय, काय नाही. म्हणजे देवाला सुद्धा आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी म्हणून लोकांना दुःख दिलं, देवाची आठवण राहावी म्हणून. आता तो विषय वेगळा, अध्यात्म भाषेमध्ये त्याची पण पुष्टी केली जाऊ शकेल, है ना. पण ती अध्यात्म भाषा आहे, लवकर समजत नाही. पण सामान्य लोकांना असं सांगितलं जातं, त्यांना पटतं पण. हो हो, देवाने दुःख जर नसतं ठेवलं तर मग कोण म्हटलं असतं अरे देवा म्हणून? देवाला कोणी विचारलंच नसतं. मग देवाचं एवढं सगळं कार्य जे केलेलं, एवढं मोठं कार्य विश्व रचना करण्याचं, मग त्याचं सगळं म्हणजे वाया गेलं असतं ते. म्हणजे ज्याने केलं त्याला विचारलं पाहिजे का नाही, असं सगळ्याची भावना असते. तुम्ही केले आणून पाहुणे तर तुम्हाला विचारावं असं वाटतं ना सगळ्यांनी? काय उत्तर काय आहे? वाटतंय ना? तेच आहे म्हणून म्हटलं ना, असं होतं. मग कोण करायला सांगितलं? विचारायला म्हणून तुम्ही एवढा का त्रास करून घेता? विचार, तुम्ही आधीच विचारतो, काय करू नका. तुम्हाला महान तर आम्ही इथं म्हणतोय, तुम्हाला धर्म तर परमात्मा म्हणून संबोधतोय. तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही महान आहात, तुम्ही सिद्ध आहात, तुम्ही भगवान. म्हणजे तुम्हाला सगळ्या पद्धतीने इथं तुमची स्तुती केली तर तुम्हाला पटना केली जाते का नाही? तर तेजस आहे, सगळ्या पद्धतीने धर्म माझी स्तुती करतोय. तुम्हाला हेच पाहिजे ना? कशासाठी आवडताय? जे काही धन कमवताय, जे काही दिवस रात्र त्याच्यासाठी प्रयत्न करताय, काय काय शेवटी प्रत्येक जणाचा अभिप्राय काय? मी विचारलो गेलो पाहिजे, मी कोणतरी आहे, माझं काहीतरी अस्तित्व सगळ्याला समजलं पाहिजे. आणि यासाठी किती त्रास करून घेतात, किती इतका त्रास. हे काही केल्याने विचारतात लोक की काही न केल्याने जास्त विचारलं जात. आणि विचारणार न विचारण्यावर माझं सुख अवलंबून आहे. नॉनसेन्स. म्हणजे विचारणं आणि न विचारण्यावर काय संबंध आहे का सुखाचा? आपण करतोय काय? नाही विचारलं तर काय फरक पडेल? नाही विचारलं मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं ना, पुण्यात बघितलं तो भिकारी, कोण विचारा ना का नाही, पण किती आनंदात गादीवर मस्त सगळेजण खायला ठेवून जाते त्याला. त्याची तो सुखी नाही का? ते म्हणते मला कोणी विचारू नका. त्याला ती इच्छा नाही आहे तर तो आनंदात आहे. आणि आम्ही सगळं काय आमच्या जवळ आहे आणि तरी आपल्याला कोण विचारायला तयार नाही. आणि हेच आमच्या सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. आणि हीच मूळ ताण. कशाला विचारायचे? पर्याय किती काळची जी अवस्था मिळाली आता वर्तमानातली, किती काळाची बघितलं तर जास्तीत जास्त 100. त्याच्यानंतर कोण विचारताय नाही ना काय तुम्हाला? है ना? तुम्ही डॉक्टर आहे का? तुम्ही काय लोकांना बरं करताय? कोण विचारतं तुम्हाला? पण नाही, मी लय भारी, मी सगळ्या लोकांचं कल्याण करते, काय ना, सगळ्याला त्रास देते, असं म्हणत नाही घरातले कोणी. पण आपल्याला असं म्हणजे सांगायचं हे की मी काहीतरी मी झाले हुशार म्हटल्यानंतर मग नको का लोकांचं कल्याण करायला? सगळ्या जणांना काहीतरी करत राहायचं. बरोबर आहे सपनात आहे? मी डॉक्टर झाली असं होतं ते. म्हणून चर्चा लक्षात घ्या की इथं हे काही जे आहे ज्याच्यासाठी आपण मरतो आहोत, कोणाचं नाव राहणार आहे? राहतं सांगा. कोणाचं नाव राहिले तुमचे? बघा. आणि बहा आठवतेत का तुला? नाव कुबेर होत नाही. कुबेरचे मोतीचंद कुबेरचंद तर बघितलेच नाहीत आपण. मोतीचंद पण बघितलेले नाही.
कोण आता विचारते? त्यांचा फोटो तर आहे तुमच्याकडे. हा काय म्हणून म्हटलं संपलं. उगाच 4 दिवस फोटो लावते. तुमच्या नंतरची पिढी आहे ना तुमची, आता तुझा पोरगा लावतोय ना माहित ना मला. म्हणजे तू लावशील बाप्पाचा, पण ते जेव्हा त्या तुझ्या हॉलमध्ये त्याचा डिस्टर्बन्स होईल कशासाठी? आणि ते तिची शोभा फोटो तिथे लावायचे सगळ्या हॉलमध्ये. चांगलं दिसत नाही ना. सगळे फोटो काढून वर एका स्टोर रूम मध्ये ठेवले. तुम्हाला माहिती सांग. आणि त्याच्यानंतर 3री पिढी आल्यानंतर त्याला कोण विचारत नाही. तुम्हाला मस्त आदर, पुढच्या पिढीला 0 आदर आहे. त्याच्या पुढच्या पिढीला तर काय घेणं देणं नाही, कुठलं वाहन कुठलं काय. इतकं विचित्र आपल्या डोळ्या देखत आपण बघतोय आणि आपण तेच करतो. कोण विचारते पंजोबाला आणि आजोबाला? विचारते कोण? फक्त नाव लावले तेवढंच, उभे राहायच एवढंच, बाकी काय नाही. नाव बरं वाटलं म्हणून ते आवडलं. जर नाव जर असतं दुसरं काहीतरी तर नाव ठेवलं नसतं तसं. नाव बरं आहे म्हणून ठेवले, ते सुद्धा आमचा स्वार्थ आहे. असं नाही की बाबा आपल्याला ते खूप त्यांच्या प्रति श्रद्धा आहे, आदर आहे, विनय आहे म्हणून नाव ठेवले. एखादं नाव सांगू असं की जेणेकरून बापूच्या हाईट म्हणून ठेवणार काय? म्हणजे असं कुठलं एक नाव समजून होत नाही. चर्चा अशी आहे की काळ थोडा, आणि काय थोड्या काळामध्ये आपण ज्याच्यासाठी मरतोय आणि ते आपलं स्वरूप नसतं, आणि हे आपलं अजून क्लिअर कट होईना विषय झालं. मग चर्चा काय झाली तर मग जेव्हा त्या मुलांना विचारलं, मुलांनी सांगितलं की काय ही सृष्टी कोणी रचली? देवानेच रचली. मग त्यावेळेस ते प्रोफेसर काय म्हटलं, इथं जगामध्ये जे वाईट कार्य चालले ते कोणी रचलंय? ते कोणी रचलंय? सगळं जर देवाने रचलंय तर ते वाईट कार्य पण देवानेच रचलंय. मग त्याच्यातला पॉझिटिव्ह अर्थ काय? एकदा श्रद्धा बसली ना, श्रद्धा बसलाय पाहिजे. म्हणून श्रद्धेला असाधारण म्हणतो. काय स्वप्नील पाहुणे उदासीन झालं? येईल की लक्ष द्या काय चाललंय. उदास व्हायचं झालं काय? म्हणजे ज्याच्यावर श्रद्धा बसली, जसं आईची मुलावर इतकी श्रद्धा तिथे जर त्या ठिकाणी वाईट कार्य सुद्धा बारकी असतं. वाईट कोण? तुम्ही वाईट, तुमच्या 7 पिढ्या वाईट. माझ्या मुलाला वाईट म्हणतात आज म्हणजे चालते का? श्रद्धा पाहिजे. मग ते भले त्या ठिकाणी किती चूक होते, जसं आपण अन्यमतवादीमध्ये किती साधू भ्रष्ट होते काय आपल्यात असतील कोणी, पण एक त्या ठिकाणी श्रद्धा असेल की हे माझे गुरु, आणि त्यांच्यावर जर श्रद्धा असेल तर त्यांचं सगळं बरोबर. बीजेपी वाले कोण आहे? सगळी अशी श्रद्धा एकदा बसले की काय म्हणणार हे बरोबर. काँग्रेसवाले असतील म्हणणार ते किती चुकलं तरी ते बरोबर. हे चूक तिथे दिसतच नाही कारण श्रद्धा नाही. आपवाले असतील तर आपवाला माझं हे बरोबर. त्यांनी भ्रष्ट होऊ दे नाहीतर काय होऊ दे, चांगल्यासाठीच केलं. ही आहे श्रद्धानाच लोक. म्हणून आचार्य म्हणते योग्य ठिकाणी श्रद्धा ठेवा. योग्य अयोग्य श्रद्धानाचं फळच हा संसार आहे, दुःख आहे, अशांती आहे, आपुलता आहे. साहेब ओ साहेब, दुःखाचं कारण काय सांगायला सांगितलं? खोटी श्रद्धा, अयोग्य स्थानी ठेवलेलं श्रद्धान, आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, ज्या बरोबर गोष्टी आहेत त्याच्यावर माझा विश्वासच बसायला तयार नाही. कसंही सांगा, कोणत्याही पद्धतीनं सांगितलं तरी माझा विश्वास, धर्मामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर ठाम श्रद्धा नाही का? इदमेव ईदृशमेव म्हणून न अन्यत न अन्यथा, हे असंच आहे. धर्म सांगतोय ना म्हटल्यानंतर हे बरोबरच आहे, याला सोडून दुसरं काय असू शकणार नाही. अशा प्रमाणे त्या ठिकाणी त्या धर्मावर श्रद्धा ठेवून परिणत व्हायला नको.
मग झालं काय? जेव्हा प्रोफेसर म्हटले की जर त्या भगवंतांनी त्या देवाने हे सगळं रचलंय तर या जगामध्ये जे काही वाईट कार्य आहे ते पण देवानेच रचलेले आहेत असं म्हटलं. मग काय झालं? त्याच्यामध्ये मग एक मुलगा तिथं होता हुशार, कोणासारखा पण सांगत सगळेजण तुम्हीच हुशार असता हे तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक जण उठला. मग एक मुलगा तिथं उठला आणि प्रोफेसरला म्हटलं की एवढ्या लवकर तुम्ही असा निष्कर्ष काढू नका. सामान्य सांगितलं ना, सगळी रचना देवाने केली तर देवाने रचना केली तर इथलं चांगलं वाईट जे काय आहे ते सगळं देवानेच रचलं. असं गडबड करायची नाही, म्हणजे गडबडीनं निष्कर्षावर पोहोचायचं नाही. हे बरोबर किंवा हेच परीक्षा प्रधानी राहायला पाहिजे असं त्या मुलाचं म्हणणं. कुठल्याही सिद्धांताला तपासून बघा आणि मग निर्णयावर जावा, बरोबर किंवा चूक. बरोबर असेल तर स्वीकारा, चूक असेल तर सोडा, पण अगोदर बुद्धी लावा. मी सांगतोय म्हटलं की तुम्ही इथं म्हणता हो बरोबर, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तिथं जे तुम्ही करता, तुम्ही काय करता ते बरोबर. मग असं का होतं? आता नाही वाटत तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे करता ते बरोबर वाटत नाही का वडील? तुम्ही जे करता संसारामध्ये ते तुम्हाला बरोबर वाटतं की नाही? आणि इथं जे सांगितले ते बरोबर वाटतंय काय? इथं बसल्यावर बरोबर वाटतच की, इथं सांगितल्यानंतर बरोबर वाटतच की साहेब, नाही? मग असं का होतं? आपण चेंज का होतो? एक तर तिथं बरोबर नाही तर एक तर इथं तरी बरोबर. कुंतलगिरीला सांगितलं तर नाही, ती काय सांगितलं? कुंतलगिरीला काय सांगितलं होतं? विजन क्लिअर पाहिजे आणि दृष्टी क्लिअर पाहिजे. फॉरेनच्या लोकांची विजन क्लिअर आहे म्हणून सांगितलं. जे ते त्यांना कळलं किंवा इंद्रिय विषय भोगात सुख आहे तर ते तशा पद्धतीनं आचरण करते. तिथं आहे तर तिथनच काढतो ना, बघतो. भले चुकीचं आहे बरोबर आहे विषय तो नाही, तिथं आहे असं. मग त्याच्यासाठी थोडं समर्पण, स्पष्टता आहे त्या गोष्टीमध्ये. आपलं सगळंच अर्धवट आहे, कुठलंही काम आपलं अर्धवट. हे धर्म करायला बसला तर तो पण पूर्ण झोपून नाही करायचा आणि संसार करायला लागलो तर तिथं पण शंका ठेवून करायची. मला काय होईल, काय होईल, कसं होईल, पूर्ण आपण निशंकपणे करतो प्रत्येक कार्य संसारातलं. शंका राहतेच का नाही? काय सुरुवात करा, मंदिराचं काम काढलं तर पैसे संपतील मग काय, अशी शंका येते ना. नको का असं, नको का तसं. फिरत का बरोबर आहे का? पैसे संपवून काय करायचं, काय विकायला लागायचं का? सांगायचं काय? निर्णय परीक्षा करा. जे तुम्ही शिकताय त्यावेळेस त्याच्याबद्दलचा निर्णय करण्यासाठी काम करा. इथं टाइमपास साठी येऊ नका. आणि प्राय धर्म म्हणजे म्हटलं की नाही, आपण एक ठीक आहे चला सांगते दोन शब्द ऐकू आणि थोडस आपलं थोडं बरं वाटतं. जसं एखादं व्याख्यान ऐकलं, कोणाचं तरी मोटिवेशनल स्पीच ऐकलं, तसं थोडस काहीतरी ऐकलं, थोडं शांती मिळाली, मनाला शांती. बाहेर करून थकले आणि मग धर्माला लागले. बरोबर आहे काय? करून असं बरं, करून भागले आणि ते धर्माला लागले असं म्हणतात. थकले म्हटलं एवढंच. म्हणजे असं काय याच्यामध्ये काही आहे ना, आपल्याला काहीतरी ग्रहण करायचंय, आपल्याला ह्याच्यातनच आपलं कल्याण होणार आहे, अशा भावनेने ह्याच्यातले किती लोक सापडतील. फक्त तलवारीत घेऊन तुमच्या शेजारी बसवून नाही माणूस म्हणून,
कारण तिथं बिरबल अकबराचे चालले ते चर्चा, तिथं अकबर जेव्हा तिथं ते गायन म्हणणारा मनुष्य आहे ना, आणि मग ते गायन करताना तिथं सभा मोठीच्या मोठी सगळे अशी गर्दी केलेले लोक, आणि मग सगळे ते असे आहे ना दाद द्यायचे त्या ह्याला माना हलवायचे. मग अकबर म्हटला बघा किती माझ्या राज्यात लोक रसिक आहेत म्हटलं काय रसिक नाही बिरबल म्हटला काय बोलतो म्हटला बघा म्हटले सगळे कसे माना हलते. बरं असं ते म्हटला. परत आपण एक पुढच्या आठवड्यात ठेवू म्हटले, आणि प्रत्येक माणसाजवळ एक तलवार घेतलेला म्हणून उभा करायचा, मान हल्ली की काटली जाईल म्हणून सांगा आपली. बर बघू मग रसिक कळते आपल्याला. झालं मग बसले, त्याचं गायन सुरू झालं, मग तलवार घेऊन एक जण उभा आहे, आणि काय आदेश पहिल्यांदा सांगितलं. त्याचं गायन सुरू झालं आणि कोणाची मान हल्ली तर किती जणांनी मान हलवले असतील तुमचं काय लक्ष कुठं लक्ष. जे खरोखरच रसिक होते आणि तो आपल्या स्वरामध्ये चालीमध्ये एकदम एकाग्र होऊन तो करतोय तो त्याचं गायन, आणि ते रसिक होते खरे खरे त्याच्यातले किती होते किती निघाले. त्यांना भान राहिलं नाही, भान राहत नाही, आणि भान नाही राहिल्यानंतर झालं काय आपोआप मान हल्ल्या त्यांच्या. त्यांना कळलं पण नाही की शेजारी तलवार घेऊन उभारलेला मनुष्य आहे, आणि आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा जर मान हल्ली तर मान कापली तर. काय त्यांचा विचारच राहिला नाही, इतके त्याच्याशी एकाग्र होऊन गेले. किती लोक निघाले होते तसे पाहुणे? एकटाच माझा हातवर आहे बघितलं, तेच सांगतोय मी. अशा पद्धतीने म्हणजे आलोय, रस नाही रसिक नाही आहोत. आणि जोपर्यंत रसिक बनणार नाही एखाद्या गोष्टीचे तर त्याचा आपल्याला आनंद येणार नाही. जसं मी तुला काय डिश बनवताना सुद्धा रसिक ते त्यांनी डिश बनवते ना, शिरा उपीट काय बनवते, असं ते बनवताना तर उत्तम बनवणार सगळ्या वस्तू तिथल्या तिथं, पण जेव्हा वाढलं जाणार ना तर ते आपण आता कसं वाढलं, पूर्वी वाढायची पद्धत काय असं त्याच्यातनं काढायचं पाठीतनं असं त्या डिश मध्ये टाकायचं, कसं नाही. हे बरोबर एका बाउल मध्ये घेणार, तुम्हाला हॉटेलात कशी वाढते आहे ना, आणि बरोबर मग तो बाउल आता त्या डिश मध्ये तो बरोबर त्याचा तो आकार स्पेशल, आणि मग त्याच्यावर वर्ण ते सगळं काय असेल ते सजवायचं आयटम्स, आणि मग ती डिश द्या. त्याला म्हणायचं रसिकता आणि इंटरेस्ट आहे ना. मग ज्या पद्धतीने की समोरच्याला पण वाटलं पाहिजे की आपण काहीतरी खातोय काय ते चांगलं. वाढताना सुद्धा वस्तू चांगली असली, नीट वाढली नाही तरी प्रॉब्लेम आहे. कपडे किती चांगले असले नीट प्रेस करूनच घालावं लागते, बरोबर, तर चांगला दिसणार आहे. आता ते ड्रेस मस्त तुम्ही आणलेला 10,000चा, पण इस्त्री नसली केली तर त्याचा काय उपयोग होईल काय? त्याला व्यवस्थित प्रेस करूनच घातलं तर त्याचं ते इम्प्रेशन पडणार. तसं इथं सुद्धा आम्हाला या विषयामध्ये रसिकता नको, म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट आहे असा विचार करून किती जण आपण स्वाध्याय धर्म पूजा अर्चा करत असतो, करायची असते. काय पाहू या 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 म्हणावं लागते, तरी लवकर सुरू केलं तरी पाहुणे आपलं आहेच. आले नाही म्हणजे सांगायचं कसं आहे, काय फरक पडतोय, काय सांगणार आहे, काय त्याने व्हायचंय का नाही, काय जे होणार आहे ते सगळं ध्यानानेच होणार आहे. किती श्रद्धा, तिथली रसिकता किती, तिथलं समर्पण किती, आणि मग त्यामुळे तिथलं तुम्हाला इन्कम पण दिसतंय ना, व्यवहार साधा आहे. तिथं जेवढं तुमचं समर्पण आहे, तिथं जेवढं तुम्ही रस घेताय तेवढं तुम्हाला जास्त पैसे मिळतेच नाही. वेळ देताय तर तुम्हाला जास्त नफा मिळतो का नाही? तुमची जेवढी शारीरिक मेहनत आहे, वाचनिक मेहनत आहे, मानसिक मेहनत आहे, तिन्ही प्रकारचा आहे, मन वचन काय नाही तुमचा तिथं पुरुषार्थ असतो, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट आहेत हे दिसते. मग हेच आचार्य सांगते मन वचन काय लावा, ना आमचं काय आहे, ना वचन आहे, ना मन आहे, आणि मला रिझल्ट तर पाहिजे.
आणि नाही मिळालं तर काय फरक पडत नाही असं वाटतं मग आपल्याला. नाही मिळालं ठीक आहे. अरे मिळणार कसे जेव्हा मी मन वचन काय नाही लावलं तर. आणि आम्हाला म्हटलं ना नो प्रॉब्लेम. नाही रिझल्ट धर्माचा जरी आला तर मला प्रॉब्लेम नाही ना, कारण माझं पुण्य उदय असं आहे. परवाच आपण चर्चा केली, दुःख मला जाणवतच नाही माझं, आणि दुःखाचे सोल्युशन्स माझे आज माझ्या पूर्वीच्या पुण्याच्या उदयात उपलब्ध आहेत. त्यामुळे दुःख दूर करण्यासाठी धर्मच केला पाहिजे असं कोणी सांगितलं? कोणत्या देवाने सांगितलं? ही आमची विचारधारा आहे. दुःख झालंय तर दुःख दूर करण्याचा उपाय एक मात्र धर्मच आहे असं कोणत्या देवाने सांगितले? धर्म नाही. मी जे करेल त्यानेच दुःख दूर होणार अशा श्रद्धाने आम्ही धर्म करणार तर फळ मिळणार नाही. मग आता झालं का पुढं? मग त्या प्रोफेसरनं काय झालं? प्रोफेसरला एक मुलगा उठून म्हणला की असं इतक्या लवकर कुठल्याही गोष्टीवर तुम्ही निष्कर्ष करा, म्हणजे तात्पर्यावर येत जाऊ नका की म्हणजे त्यामुळं असं सिद्ध होईल की हे बघा देव कोणी नसतं, देवावरची श्रद्धा नष्ट होईल ना असं म्हटल्यानंतर. कारण देवानं चांगलं केलं, देवच वाईट करतो, म्हणजे देव कुठला चांगला राहिला. आणि आपल्याला अशा पद्धतीने आवडतं पण देवाला जर आपण वाईट ठरवलं म्हणजे देवामुळे काय चांगलं होत नाही असं जर आपल्याला समजलं, इट्स बेटर अँड गुड. कारण मला कुठं देव करायचं? बंटी बाया देवाला घास तुमच्याकडे आला इच्छा नाही, देवाला आपलं तरी येते शास्त्राला म्हणून. तर काय झालं? रविवार आहे, सॉरी संजय दादा पण आले बरोबर. हे तुम्हाला ते परवा मला म्हटले तिथं घरी गेल्यावर मला ना कोणत्या शाळेत घातलं काय घेतलं? हे म्हटले कवटेकर कसला आम्ही शिकवत नसतो म्हणले. म्हटलं का? हे म्हटले मुलांना नीट बोलण्याची पद्धत नसते, नीट म्हटले म्हणजे इतकी काळजी. बरोबर आहे, मुलांना शिस्त व्यवस्थितपणा की जेणेकरून मुलं त्यांचं बोलणं चांगलं असावं, त्यांचं वागणं चांगलं. काय झालं? चांगलंच सांगतोय, वाईट म्हणत नाही आता. म्हणजे मुलांची काळजी की मग मी म्हटलं सिंहगडला का नाही घातलं? जरी सिंहगडला कुठे घातले तुम्ही? सिंहगडला घातले का? हा, अरिहंतला का घातलं नाही? अरिहंतला सिंहगडला का घातलं? अरिहंत का नाही? म्हणजे तिथले सुद्धा शिक्षकांची भाषा, तिथली मुलांची भाषा आणि ते नाही म्हटलं इट्स नॉट गुड. आता त्यांचं बोलणं सुद्धा एकदम ब्राह्मणी म्हणलं नाही, ब्राह्मणी म्हटलं तुमच्या, एकदम व्यवस्थित शिस्तीत सर आहे. बरोबर आहे. आणि चांगलं आहे ना, म्हणजे मुलांना वाईट सवयी नसाव्या त्या दृष्टिकोनातनं काळजी. कोणत्या संगतीत राहिल्यानंतर विचार आणि आचार चांगलं राहील यासाठी तुम्ही व्यवहारात काळजी घेता. मग खरी काळजी कुठं घ्यायला पाहिजे? तुमचे आचार विचार काय? तुम्ही बाहेरनं तर चांगलं शिक्षण दिलं, कोणत्या मुलाशी कसं बोलायला पाहिजे, कसं उठायला पाहिजे, बसायला पाहिजे, ते सगळं तर कृतीनं काय दाखवता की पाप कर बेटा, परिग्रह साठव, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. हा आचार विचार चुकीचा नाही, चुकीच्या संगतीत पाठवत नाही तुम्ही. तुमचीच संगत चुकीची आहे मुलांना. तुम्ही बाकीच्या पासून तुम्ही मुलांना वाचवताय, पण तुमच्यासारखी डेंजरस संगतीपासून कोण वाचवणार त्यांना? मी भयंकर डेंजरस आहे तुम्ही लोक, तुम्हाला माहित नाही अजून किती खतरनाक आहे. आणि आमचा वरील किती चांगला होता तुम्हाला काय सांगायचं, बघितलं तुम्हाला दुःख होत. मस्त मनमौजी म्हणत त्याला. पण आता जेव्हापासून त्याला दुकान टाकून दिलं वडिलांनी, बिचाऱ्या सगळ्या चेहऱ्यावर तेजच गेलं. म्हणजे आता काय त्याला फक्त पैसेच करतील. मुलांना तसंच होते का रे? आणि बरं एकदा पैसे मिळवायला लागली मुलं की मग त्याला पैशाची व्हॅल्यू कळते आणि मग खरंचताना 10 वेळा विचार करते. वडील 100 वेळा करते आणि मुलं आता उलट झाले. वडील 10 वेळा करत होती, आता मुलं 100 वेळा विचार करते खर्च करू का नको. इतकी पुढची पिढी डेव्हलप झाली तुमची. आणि तुम्ही कुठेतरी ढिलं जर पडताल ते मला वाटत ना त्यांच्या मुलांना काय करतील काय नाही, पैसे देतील काय नाही.
खर्च करायचा नाही. मग असंच संगती नाही वाटत ती. मग तुम्हाला चांगल्या संगतीत ठेवायला नको मुलांना. आणि मुलांना जाऊ दे, आपण आपल्याला तर चांगल्या संगतीत नको का? देव धर्म 6 आयतन स्थान आहे, त्यांच्या जर संगतीत राहिलो तर माझा आचार विचार चांगला राहील आणि तर माझं कल्याण होईल. मी कोणाच्या संगतीत राहतो नाही, त्याला आपण वाईट मानायचं नाही. केवळ वाईट बोलणं म्हणजे वाईट आहे का? काय म्हणते पाहिजे? रोज शास्त्राला यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि रोज येत नाही याचा अर्थ काय? संगती कशी आहे म्हणजे इम्पॉर्टन्स कशा आहे? व्हॉट इज अर्जंट अँड इम्पॉर्टंट? म्हणजे माझ्या जीवनामध्ये महत्व कशाला देतोय मी? शास्त्राला महत्व आहे का तुमच्या दुकानाला महत्व आहे? हे सगळ्याला इथं असं वाटतं की पहिल्यांदा दुकान मग शास्त्र. जर माझं दुकान शास्त्र दुकानाला बाधा आणत असेल तर शास्त्र जय जिनेंद्र रामदेव पाय पडून जातो की एवढंच. माझ्या म्हटल्यानं माझ्या संसाराला शास्त्र बाधा आणेल तर काय? सुनीता काकी या सुनीता चालते का? संसाराला बाधा आणलेली धर्मानं. धर्म बाजूला ठेवू आपण, पण संसार बाजूला ठेवायला तयार नाही. बरोबर आहे का? तिथे धर्म चालतंय बाजूला राहिला तर, धर्म एक वेळेस राहिला तर सगळ्याला चालतो, पण संसार राहिला नाही पाहिजे कुठल्याही बेसवर. अशी परिस्थिती म्हणून मग विचार काय झाला? प्रोफेसरला ते मुलगा म्हटला तर जरा धीर धरा तुम्ही लगेच धर्माला नाव ठेवावं लागलंय. देवाने सगळं वाईट केलं असेल. मग असं म्हटल्यानंतर सर म्हटलं आता ते नाही म्हणला. मग आता प्रोफेसर म्हटलं की तू असं का म्हणतोय? सगळ्यांनी एक मताने म्हटलंय की नाही की सगळं देवानं बनवलंय, तुझं असं का म्हणतो? तर मग मी विद्यार्थी म्हटला बघा सर, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि तुम्ही त्या प्रश्नाची मला उत्तर द्या आणि त्यानंतर मग आपण ठरवू की देव चांगला का वाईट. म्हणजे देवानं चांगलं वाईट पण केलंय का नाही, काय केलंय केलं तर तुम्ही मला काही प्रश्नाची उत्तर द्या. घ्यायचे का? पूर्ण करतो. विद्यार्थी ने पूछा सर क्या दुनिया में ठंड का कोई वजूद है? अरे प्रश्न क्या? थंड कळतं ना, थंड म्हणजे गार वस्तूचं काही या जगामध्ये अस्तित्व आहे का? असा एक पहिला प्रश्न. तुमचं काय म्हणणं सगळ्यांचं? आता शास्त्र शिकला म्हणल्यावर हो स्पर्शपणाची थंड ही पर्याय असते विजबाती असं. आणि थंडीच्या दिवसात मला थंडी वाजतेच की, आणि त्याच्यावर आपण मग म्हणणार नाही का थंडी असते का म्हणून. मग सर मग प्रोफेसर म्हणाले की बिल्कुल है, 100% है, हम ठंड को महसूस करते हैं. 100% आहे थंडी. तुम्ही काय सांगता नाही थंडी म्हणून? नाही सांगले थंडी आहे का नाही हा प्रश्नच येत नाही. म्हणजे मला 100% खात्री आहे, विश्वास आहे की थंड ही वस्तू असते. बरोबर आहे? तुम्हाला पण सगळ्याला विश्वास आहे. बघा आता काय सांगणार तुमचं सायन्स काय सांगतं त्याच्यावरनं चर्चा चालणार. हे नुसतं म्हणजे धर्म काय सांगतो यावरनं नाही सांगणार. सायन्स पण काय सांगतं तुम्ही शिकलेला आहे, फिजिक्स शिकलाय है ना, ते आता पुढे येणार आहे. प्रोफेसर ने कहा बिल्कुल 100% है, हम ठंड को महसूस करते हैं. विद्यार्थी ने कहा नहीं सर, ठंड कुछ है ही नहीं. आणि गार असं काय नसतंच. मग असल में गर्मी की अनुपस्थिति का एहसास भर है. जहां गर्मी नहीं होती वहां हम ठंड को महसूस करते हैं. पॉइंट असं त्यांनी मांडलंय आहे ना. त्याला त्यांनी सायन्सचा आधार दिलाय. पुढे जाऊन वाचतो बघा तुम्हाला ऐकायचं. जहां गर्मी नहीं होती वहां है ना आम्ही ते गार 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 लागते असं वाटतं. म्हणजे गार नावाची वस्तू काय आहे का असा सरांना त्यांनी उलटा प्रश्न विचारला. त्याच्यातला अर्थ
गरम नाही आहे म्हणून तुम्हाला गार लागते, बस एवढं. परत त्यांनी दुसरा प्रश्न विचारला. प्रोफेसर गप राहिला, त्याच्यासमोर उत्तर का? विद्यार्थी ने फिर पूछा, सर क्या अंधेरे का कोई अस्तित्व है? काय विचारलं? अंधकाराचं काय अस्तित्व आहे का? आता तुम्हाला उत्तर काय येणार? अंधार असतो का विचारल्यानंतर मग सर काय म्हटले लगेच? मग सर म्हटले, हाँ रात में अंधेरा होता है. असतो नाही? रात्री अंधार असतो नसतो? विद्यार्थी ने कहा, नहीं सर, अंधेरा कुछ होता ही नहीं. ये तो जहां रोशनी नहीं होती वहां अंधेरा होगा ही. काय कुठून द्यायचं सरांना? या जगात वाईट जे कार्य केलेलं आहे ते देवानच केलेलं आहे असं प्रोफेसरला पटवायचं होतं, आणि ह्याला प्रोफेसरला पटवून द्यायचं की ईश्वर काही वाईट कार्य करत नसतं. बरोबर? राहिलेली गोष्ट नंतर.